आज इथे त्याची सुरुवात होणार आहे आणि अशा कार्यक्रमाला अध्यक्षरूपी लाभलेले आमचे विधिमंडळातील सहकारी आमदार श्री काशीनाथजी दाते, ज्यांना आपण पोटतिडकीने आपल्या सर्व समस्या मांडल्या आणि या संस्थानाचे सर्वेसर्वा सन्माननीय अशोकराव सावंत, सन्माननीय गोपाळ काका मकरसिंहजी, सन्माननीय डॉक्टर पंकजी आशिया जिल्हाधिकारी साहेब, सन्माननीय आनंदजी भंडारी, सन्माननीय वैभवजी कलबुर्गी, विजयजी मोहित, दादाभाऊ उंजाळ, गायत्री ताई सौंदाळे, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतीच्या अध्यक्ष संध्याताई सोनावणे, दिलीपजी सोनकुस्ते, श्री डॉक्टर विकासानंद पिसाळ, मोहनानंद पुरंदर काळेजी, सर्व मंचावर उपस्थित मान्यवर, सर्व वारकरी मंडळी, आमच्या आई बहिणी आणि सर्व माझे युवा मित्रांनो, खरं म्हणजे वारकरीच्या मदत येऊन बोलणं आणि वारकरी मंडळी जेव्हा वारकरी या वारीला सुरुवात करते तेव्हा त्याचा आशीर्वाद जो मिळतो, माझं असं मत आहे की त्याच्यापेक्षा आनंद आहे दुसरं काही नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे की आपण जी वारी करता ती चांगल्या मनाने करता आणि आपण मनातून शुद्ध अंतकरणाने ही वारी करता. आणि या वारीला इतिहास आहे. म्हणजे सावंत साहेब बोलता बोलता बोलले आणि मला स्वतःला लक्ष आहे की सन्माननीय अजितदादा यांचं वारकरी संप्रदायाविषयी त्यांची जी भावना होती की वारकरी हा शेवटपर्यंत टिकला पाहिजे, आजच नाही तर पुढच्या 100 वर्षानंतर पण वारकरी तिथे टिकला पाहिजे आणि वारी ही सुरूच राहायला पाहिजे, या मताचे सन्माननीय दादा होते. काल सकाळच्या सुमारास मला 9 वाजता आपल्या सर्वांच्या लाडक्या उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी साहेबांचा मला फोन आला आणि माझं पण आजचं विधानसभेचा आजचं शेवटचा दिवस आणि अधिवेशनमध्ये आज भरपूर काही प्रश्न होते, पण वहिनी साहेबांचा आदेश आणि दादांचं प्रेम म्हणून मला इथे त्यांनी पाठवलं आणि मी त्यांना नाकारता आलं नाही मला, कारण की कामकाज भरपूर असल्यानंतरही आणि माझे 2 कॅबिनेट मंत्री आज गैरहजर होते, ते कामकाज माझ्यावर होतं, पण आपण तिथे ते विनंती करून दुसऱ्या मंत्र्यांना सांगितलं की आपण आजचं कामकाज बघावं म्हणून. दाते साहेबांनी बोलता बोलता भरपूर चांगल्या मागण्या तिथे मागितल्या. एक, मला शिरूर वडेगाव फाटा ते राळेगण सिद्धी ते साकूर असा रस्त्याची एक मागणी आपल्याला मागण्यात आलेली आहे. आणि पीडब्ल्यूडीचा राज्यमंत्री म्हणून, सार्वजनिक बांधकामाचा राज्यमंत्री म्हणून मला आज घोषणा करायचे अधिकार जरी नसतील, पण राज्यमंत्री म्हणून मला एक कोटा मिळतो, तर त्या कोट्यात हा रस्ता माझ्या कोट्यातून मी टाकणार एवढा आपल्याला सिद्धांत. हा झाला विषय रस्त्या संदर्भात. आता आपण बोलत असाल की वारीला आले राजकीय लोक, पण आम्हाला राजकीय लोकांनी जर अशा जागेवर आलो आणि आमच्या हाताने जर काही चांगलं घडत असेल तर माझं मत आहे की आपण इथे त्याची घोषणा करायलाच पाहिजे. दुसरं म्हणजे मी पर्यटन खात्याचा मंत्री आहे. मी सन्माननीय सावंत साहेब, सन्माननीय दाते साहेब आमदार साहेब आणि सन्माननीय डॉक्टर पंकज आशियाजी जिल्हाधिकारी साहेब या तिघांना एक विनंती करतो की इथला एक आराखडा आपण लवकर तयार करा. मी माझ्या पर्यटन विभागातून वेगळा निधी